पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा याची अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि त्यासाठी जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली, तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहांना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलाय, त्यांची वेळ मागितली आहे। उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली, नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत। सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जे म्हणताय की स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे, तर ज्या पद्धतीने डेटा प्रोसेसिंग आणि डेटा मायनिंग सेंटरसाठी त्यांनी ॲफिडेव्हिट केलं किंवा त्यासाठीची परवानगी मागितली, तर या कामासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूदच नाहीये, त्या दृष्टीने त्यांनी ती मागितली। ITESचा जो GR आहे त्याच्यात खरं तर तसंच आहे, जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं। जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे 2 माळे समजा एक IT पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिट्ससाठी ही मुभा दिली जाते, त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो। पण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय अमेडियानी जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच, तो अर्ज जो होता तो फक्त IT डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट 98 लाख दाखवली होती। तर याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो LOI आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता। हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे, ज्याच्यातले 99% पार्टनर पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर FIR झाला पाहिजे। एवढंच नाही तर FIR करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटनेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे, कारण सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठलीही चौकशी होणार नाही। आणि जसं एक फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल। मला तो मान्य नाही, मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही, याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।